नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं मनापासून स्वागत. कालचा आणि आजचा दिवस गाजतो आहे तो संजय राऊत यांच्या अटकेमुळे. काल रात्री उशिरा राऊत यांना अटक झाली आणि त्याची संतप्त प्रतिक्रिया केवळ महाराष्ट्रात नाही, देशात ठिकठिकाणी उमटली. महाराष्ट्रात कोल्हापूरपासून ते अगदी नागपूरपर्यंत आणि पुण्यापासून नाशिकपर्यंत ठिकठिकाणी मराठवाड्यामध्ये सुद्धा त्याची प्रतिक्रिया उमटली. संजय राऊत हे जनाधार नसलेले नेते आहेत, त्यांना काहीही महत्त्व देण्याचं कारण नाही असं भाजपच्या ए टीमचे म्हणजेच एकनाथ शिंदे टीमचे आमदार संजय शिरसाट यांनी जरी म्हटलं असलं, इतर अनेक भाजपच्या कळपात गेलेले जे एकनाथ शिंदे गटातले आमदार आहेत ते जरी असं म्हणत असले, त्यांची पोटदुखी आणि मळमळ वारंवार ते व्यक्त करत असले, तरी संजय राऊत यांच्या अटकेमुळे महाराष्ट्रात संताप व्यक्त झाला हे खरं आहे. हे वास्तव कोणालाही नाकारून चालणार नाही. त्यामुळे संजय राऊत यांच्याबद्दल आज बोलणार आहे आणि सविस्तर बोलणार आहे. राऊत यांना प्रथम ईडीने नोटीस पाठवली होती. एकदा दोनदा ते ईडीकडे गेले आणि पुन्हा जाणार असंही म्हणाले. लोकसभेचं अधिवेशन चालू होतं, समन्स पाठवण्यात आले. त्यानंतर ते एकदा दोनदा गेले नाही, मग त्यांच्या घरावरती धाड पडली वगैरे वगैरे. सुनील राऊत हे जे त्यांचे बंधू आहेत त्यांनी देखील राऊत हे वाकणार नाहीत असं म्हटलं आणि स्वतः संजय राऊत यांनी जाताना दोन्ही हात वर केले. व्हॅनमधनं जाताना, त्यांच्या कारमधनं जाताना लोकांना अभिवादन केलं आणि झुकेगा नाही असंच त्यांनी आपल्या वक्तव्यातून, आपल्या बॉडी लँग्वेजमधनं दाखवलं. संजय राऊत यांनी जी हिंमत दाखवलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. ते कुठेही खचले नाहीत आणि अशामुळे शिवसैनिकांना, शिवसेनेच्या अन्य नेत्यांना त्याच्यामुळे कॉन्फिडन्स मिळेल, आत्मविश्वास मिळेल अशी अपेक्षा आहे. शिवसेनेचे जे तथाकथित आम्ही वाघ आहोत असं म्हणणारे लोक आहेत, मग ते गुलाबराव पाटील असतील, अब्दुल सत्तार असतील, ते अगदी अर्जुन वानखेडे यांच्यापर्यंत, या वाघांच्या शिळ्या कशा झाल्या हे आपण पाहिलं. अर्जुन राऊत भावनिक झाले आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मला जो त्रास होतो आहे, माझ्या कुटुंबियांना जो त्रास होत आहे, म्हणजे याचा अर्थ त्रास म्हणजे काय, तर त्यांच्या काही व्यवहारांमुळे ते संशयाच्या घेऱ्यात सापडले. ईडीची धाड पडली, चौकशा सुरू झाल्या, रात्री बेरात्री ईडीचे अधिकारी यायला लागले आणि त्याचा त्यांना त्रास व्हायला लागला. त्या त्रासातून त्यांना मुक्ती हवी होती. मी उद्धव ठाकरे हे माझ्या अजूनही हृदयात आहेत असं ते म्हणाले. ते उद्धव ठाकरे यांच्याशी स्वतः बोलले, पण त्यांनी खुले आम सांगून टाकलं की ईडीचाच त्रास असल्यामुळे आपण तिथे गेलेलो आहोत. मग एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री कालच्या सभेमध्ये, मराठवाड्यातल्या सभेमध्ये सांगितलं की ईडीचा त्रास आहे म्हणून आम्ही इकडे आलो, तसं आमच्यापैकी कोणीही सांगितलं नाही. आणि अर्जुनराव तुम्हीही सांगू नका असं त्यांनी एक प्रकारे सूचित केलं. पण अर्जुनरावांनी तसं सांगितलं. इतर जे ए टीममधले म्हणजे एकनाथ शिंदे टीममधले लोक आहेत ते तसं बोलणार नाहीत, पण त्यापैकी अनेक जण त्यांचे व्यवहार काय, त्यांचे उद्योग काय आहेत हे लोकांना माहिती आहे. सुरत, गुवाहाटी, पणजी, 7 स्टार हॉटेलमध्ये, रिसॉर्ट्समध्ये ज्यांनी मुक्काम केला, जे तिथे धांगडधिंगा करत होते, नाचत होते, आनंदात होते, आणि संजय राऊत यांच्या अटकेनंतर ज्यांनी पेढे वाटले किंवा ज्यांनी आनंद व्यक्त केला, पेढे वाटले म्हणजे काय, पण प्रतिकात्मक आहे, प्रत्यक्ष पेढे वाटले असतील नसतील, पण जाहीरपणे ज्यांनी आनंद व्यक्त केला त्यांनीही लक्षात घेतलं पाहिजे की उद्याही तुमच्यावर वेळ येऊ शकते, सत्ता पालट होऊ शकतो. पण त्यामुळे दुसऱ्याला जर शिक्षा झाली त्याच्यामध्ये कोणीही कितीही राजकीय स्पर्धा असली तरी आनंद व्यक्त करू नये. असं वाटलं तर म्हटलं तर ठीक आहे की हे होणारच होतं वगैरे वगैरे, पण आनंद व्यक्त करणं याला एक, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की ज्याला मानसिक विकृती ज्याच्यामध्ये असेल, ज्याचं मानसिक स्थैर्य बिघडलं असेल, तो असं म्हणू शकतो. संजय राऊतांना घराबाहेर पडताना त्यांच्या मातोश्रींच्या डोळ्यात पाणी आलं. तेही थोडेसे आतून, कोणी माणूस हालेल की आता आपण तिकडे गेल्यानंतर आपल्या कुटुंबियांची काळजी असते, त्यामुळे काळजीपोटी कोणी आतून अस्वस्थ असणार.
त्यात काही शंका नाही, पण त्यांचा निडरपणा, त्यांची हिंमत ही मानली पाहिजे. मी शिवसेना कदापि सोडणार नाही, उद्धव ठाकरेंची साथ कदापि सोडणार नाही, हे त्यांनी सांगितलं. मग आमदार समजा कितीही कमी होत, मला याच्यात त्यांच्यात आणि राहुल गांधी यांच्यात साम्य वाटतं. राहुल गांधी असं म्हणाले होते की आमचा पराभव झाला, वारंवार पराभव झाला, माझ्यामागे कोणीही नसलं तरी मी मोदी सरकारशी, मोदींच्या राजवटीशी, फॅसिझमशी मी शेवटपर्यंत लढणार आहे. ही जी हिंमत आहे ती संजय राऊत यांनी दाखवली आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा मी आनंद व्यक्त करतो, अभिनंदन करतो. आता बघा, उद्धव ठाकरे यांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला ती गोष्ट अशी की संजय राऊतांनी कालच्याच रोकठोकमध्ये अमुक तमुक लिहिलं असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्या कालच्या म्हणजे रोकठोकमध्ये त्यांनी काय लिहिलं होतं ते बघा, त्यातला एक भाग सांगतो. शिवसेना सोडून भाजप समर्थक गटात पोहोचलेल्या आमदार व खासदारांवर कालपर्यंत ईडी व इन्कम टॅक्सची तलवार होती. किरीट सोमय्या यांनी तर या आमदार खासदारांना तुरुंगात पाठवायचेच ठरवले होते. आता या सगळ्यांच्या चौकशा बंद करून प्रकरणे थंड केली, हा खरा भ्रष्टाचार आहे. सोमय्या यांनी आत्तापर्यंत महाराष्ट्रातील किती राजकारण्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या मोहिमा राबवल्या आणि भाजपत प्रवेश केल्यावरती त्यांच्या चौकशांचे पुढे काय झाले याची यादीच आता प्रसिद्ध केली पाहिजे. नारायण राणे केंद्रात मंत्री आहेत. भावना गवळी यांच्या मतदारसंघात जाऊन सोमय्यांनी आंदोलन केले. सोमय्यांच्या गाडीवर भावना गवळींच्या समर्थकांनी हल्ला केला. गवळी यांचे एक सहकारी रईस खान यांना ईडीने अटक केली. बघा, हे महत्त्वाचं आहे. पण भावना गवळी यांनी शिवसेनेची साथ सोडताच लगेच रईस खान यांची सुटका झाली व त्यांची जप्त केलेली मालमत्ताही मोकळी झाली. याचे दोन अर्थ निघतात. पहिला अर्थ म्हणजे भावना गवळींवर व त्यांच्यासारख्या इतर राजकीय लोकांवर केलेली कारवाई चुकीची किंवा बेकायदेशीर होती. दुसरा अर्थ म्हणजे गवळी यांनी भाजपची वाढ धरल्यामुळे आपोआप त्यांचे शुद्धीकरण झाले. प्रताप सरनाईक, यशवंत जाधवांपासून अनेक आमदारांच्या बाबतीत भाजपने आरोप केले व त्यांच्यासाठी तुरुंगात जाण्याची व्यवस्था केली. जीव वाचवण्यासाठी हेच लोक भाजप पुरस्कृत कळपात शिरले. अर्जुन खोतकर यांनी सगळ्यांच्या वतीने तीच वेदना मांडली. मरेपर्यंत शिवसेनेवर राहीन अशा आणाभाका त्यांनी 2 दिवसांपूर्वी घेतल्या व लगेच शिंदेंना भेटले. खोतकर ही एकमेव प्रामाणिक व्यक्ती मला दिसली. ते म्हणाले, म्हणजे खोतकर, अजून नाही, मी शिवसेनेत आहे, पण माझ्या चेहऱ्यावर तणाव आहे, तुम्ही तो पाहतात, कौटुंबिक तणाव आहे. संकटात सापडलेली कोणतीही व्यक्ती सुटकेचा मार्ग शोधत असते. खोतकर यांनी प्रामाणिकपणे सांगितले की त्यांच्यावर ईडीचा दबाव आहे व ते संकटात आहेत. म्हणजे बघा, थोडक्यामध्ये संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे की खोतकर हे एक उदाहरण आहे आणि इतर अनेक जण जे तिकडे गेलेले ते ईडीच्या कारवायांमुळेच किंवा व्यक्तिगत बाकीच्या ज्या यंत्रणा असतात त्यांच्या दबावामुळे कुठलाही आरोप होतील यामुळे ते तिकडे गेलेले. हे स्पष्ट आपण पुन्हा पुन्हा सांगितलं पाहिजे की ईडीचा दबाव आहे आणि संजय राऊतांनी यापूर्वीसुद्धा आरोप केले होते ईडीवरती की ईडीमधूनच वसुलीचं काम चालू आहे. एक नवलानी म्हणून एका याचंही व्यक्तीचं नावही घेतलं होतं. नंतर ईडीमधले काही अधिकारी त्यांच्याबद्दल त्यांनी आरोप केले होते, जाहीर आरोप केले होते. संजय राऊत असंही म्हणाले होते की मी ठरवलं होतं की ईडी समोरच जाऊन आंदोलन करायचं, असंही त्यांनी म्हटलं होतं. म्हणजे ईडीबद्दल त्यांनी आपली जी काही आपली मतं अजिबात लपवलेली नाहीत आणि ते आता म्हणाले की ईडीच्या चौकशीला मी सामोरं जातो. त्यावर किरीट सोमय्या यांनी मग पुन्हा संजय राऊत माफी आहेत, उद्धव ठाकरे माफी आहेत, शिवसेनाच माफी आहे वगैरे त्यांची टेप लावायला सुरुवात केलेली आहे. आणि ते काय म्हणाले की हा म्हणजे हजारो कोटींचा, 1400 कोटींचा, कोणी म्हणते 3000 कोटींचा घोटाळा आहे. हा जो घोटाळा सगळा पत्राचाळ घोटाळा आहे आणि त्याच्यामध्ये असं दाखवलं जाते की जणू काही संजय राऊत खोलपर्यंत बुडालेले आहेत. आता इथे मी संजय राऊतांचं समर्थन करायला बसलो नाही. संजय राऊत यांच्या व्यवहारात काही चूक असेल, खोट असेल तर त्याच्याबद्दल न्यायालयात काय ठरेल, ईडी काय कारवाई करेल ते करेल. मी संजय राऊतांचं जी काही चूक केली असेल त्याचं बिलकुल समर्थन करणार नाही. मला जे ओळखतात ते हे जाणतात. मुद्दा असा आहे की हा जो काही पत्राचाळ घोटाळा प्रकरणामध्ये एक व्यवहार काय आहे की त्रिपक्षीय एक करार झाला होता. एक प्रवीण राऊत असेल, ADI असेल, वधवान असतील आणि सोसायटी आहे
जी सोसायटी ज्यांचं पुनर्वसन होणार होतं ते पुनर्वसन वेळेवर झालं नाही, त्यामुळे मराठी कुटुंबांवर त्रास झाला, त्यांना फटका बसला, हे सत्य आहे. पण माझ्या आठवणीप्रमाणे पत्राचाळीचं प्रकरण उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या शेवटच्या कारकिर्दीत जितेंद्र आव्हाड उद्धव ठाकरे यांनी ते मार्गी लावलं. ते मार्गी आणि त्यांचं पुनर्वसन होणार होतं असं त्यांनी जाहीर केलं. असं अलीकडे म्हणजे सरकार जाण्यापूर्वीचा तो कार्यक्रम मला आठवतो. त्यांच्यावरती मराठी माणसांवरती अन्याय झाला असेल तर ती अतिशय वाईट गोष्ट आहे. जे कोणी जबाबदार आहेत त्यांचा निषेध आणि धिक्कार करावा तेवढा थोडा आहे. परंतु त्यामध्ये मुद्दा असा आहे की प्रवीण राऊत यांच्याकडनं काही पैसे, ज्यांचा या सगळ्या पुनर्वसन प्रकल्पाशी संबंध आहे, त्या प्रवीण राऊत यांनी काही गैरप्रकार केले, मग त्यांना अटकही झाली, ते जेलमध्ये गेले. आणि मग प्रवीण राऊत यांच्याकडून संजय राऊत यांच्या म्हणजे कुटुंबियांना काही रक्कम देण्यात आली. संजय राऊतांनी ती ॲफिडेविटमध्ये दाखवली होती आपल्या निवडणुकीच्या, ती कुठेही लपवलं नाही. ते पैसे त्यांनी त्याचा भबरा झाल्यानंतर ते परत केले. पण एवढ्यावरती हे आरोप थांबत नाहीत. याच्या पलीकडे जाऊन असे आरोप आहेत की या सगळ्या व्यवहारामधनं म्हणजे हा जो काही पुनर्वसन प्रकल्प आहे त्या पुनर्वसन प्रकल्पाशी संबंधित म्हणजे तो पुनर्वसन प्रकल्प म्हणजे काय, पुनर्वसन करण्याऐवजी FSI विकण्यात आला वगैरे वगैरे जे काही व्यवहार झाले, त्या सगळ्या व्यवहारातनं जो फायदा मिळाला तो प्रवीण राऊत यांनी आणि आणखीन स्वप्ना पाटकर वगैरे नावं आहेत त्याच्यामध्ये, त्यांनी त्यामधनं रायगड जिल्ह्यामध्ये जमिनी घेतल्या, आणखीन काय फ्लॅट्स किंवा काही रिअल इस्टेट मालमत्ता घेतली असते, असे आरोप आहेत. मी केवळ 55 लाखाचा आरोप नाही, हे सुद्धा आरोप आहेत. आणि त्याचं उत्तर संजय राऊत देतीलच, दिलंही असेल त्यांनी, त्याबद्दल इथे बोलायचं कारण नाही. पण जो 1400 कोटींचा कोणी 3000 कोटींचा जो व्यवहार सांगता आहेत त्यामध्ये पहिलं ट्रान्झॅक्शन काय 55 लाखांची आणि दुसरे आरोप काय आहेत की समजा 100 कोटी यांना दिले. आता आपण असं धरू, आरोप कशाबद्दल असेल, असा असेल की संजय राऊत हे खासदार आहेत, महाविकास आघाडी सरकार होतं आणि महाविकास आघाडी सरकार नसतानासुद्धा जेव्हा त्याच्या अगोदर फडणवीस आणि म्हणजे शिवसेनेचं सरकार होतं तेव्हा ते प्रभावशाली व्यक्ती होते. त्या प्रभावातून त्यांनी या वाधवान यांना किंवा त्या संबंधित कंपनीला, प्रवीण राऊत यांना, त्यांची गुरु कंपनी होती जी कंपनी होती ती ज्याच्यामध्ये वाधवान वगैरे संचालक होते, त्यांना समजा काही त्यांनी फायदा मिळवून दिला असेल आपल्या ओळखीच्या माध्यमातून, त्याच्या बदली त्यांना हे पैसे देण्यात आले असा आरोप आहे. काहीही सिद्ध झालेलं नाही, कुठलेही डॉक्युमेंट नाही, असं सुनील राऊत संजय राऊतांनी सांगितलं नाही वेळोवेळी. त्यामुळे हे केवळ आणि केवळ आरोप आहेत, हे आपण लक्षात घ्या. कुठलीही गोष्ट अजून सिद्ध झालेली नाही. आज पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सरन्यायाधीश रमण असतील किंवा भारतातले प्रख्यात वकील असतील, वेगवेगळी कोर्ट असतील, त्यांनी काय सांगितलं आहे की जामीन हा मिळालाच पाहिजे. अगदी अपवादात्मक परिस्थितीमध्ये एखाद्या माणसाला तुरुंगात टाकलं जावं, पण तसं होत नाही. हजारो लाखो कैदी हे नुसते खितपत पडून आहेत. ज्यांच्याकडे पैसा आहे ते जामीन मिळू शकतात, त्यांनाही मिळत नाही. म्हणजे बघा, अनिल देशमुख, नवाब मलिक हे तुरुंगात किती दिवस आहेत बघा आता. आणि सरन्यायाधीशांनी सांगितलं की ही जी प्रोसेस चालू आहे तीच पनिशमेंट आहे. म्हणजे पहिली गोष्ट अशी आहे की काही जण असतात, बहुसंख्य लोक, म्हणजे बहुसंख्य जे कैदी आहेत त्यांच्यावरती गुन्हाही नोंदवलेला नसतो, त्यांना ताब्यात घेतलं संशयाने काय याच्यावरनं, आरोपपत्र दाखल झालेलं नसतं आणि खितपत पडलेले असतात, जामीनही मिळत नाही त्यांना. हे गरीब लोक. पण आज अशी मोदी सरकारच्या काळात पद्धत अशी आहे की शिक्षा होण्यापूर्वीच त्यांना तुरुंगात टाकायचं खूप महिने. आणि मग आता बघा चिदंबरम, कितीतरी उदाहरणं सांगता येतील आपल्याला. काय झालं पुढे चिदंबरम यांच्या प्रकरणाचं? छगन भुजबळ जामिनावर बाहेर, पुढे काय झालं? पण आम्ही त्यांना तुरुंगात टाकलं म्हणजे लोकांच्या समोर काय प्रतिमा जाते, अरे तुरुंगात ज्या अर्थी तो इतके महिने होता, वर्ष होता, त्याचा अर्थ तो चोर बदमाशच असणार तो माणूस.
तो अट्टल गुन्हेगारच असणार असं लोकांच्या मनावरती बिंबवलं जातं. आणि ही पद्धत या सरकारने प्रचलित केली आहे, भाजपच्या मोदी सरकार. हे आपण पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की या प्रकारचे जे व्यवहार होत आहेत, म्हणजे बिल्डर्सशी असलेला संगनमत करून काही त्याला फायदे मिळवून द्यायचे, त्याबद्दल पैसे खाणं. समजा मी अनेकांशी नेहमी बोलतो, मला याची खूप माहिती आहे माझ्याकडे. मी तुम्हाला एक सांगतो की देशातले बहुसंख्य राजकारणी, नगरसेवक असतील, राजकीय पक्षांचे पदाधिकारी असतील, आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, या सगळ्यांचा बिल्डर्सशी संबंध येतो, रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंध येतो. अनेकांचे पैसे बिल्डरकडे पार्क केलेले असतात, जे त्यांच्याकडे त्यांनी कमावलेले पैसे असतात. काळा पैसा असतो तो त्यांच्याकडे पार्क केलेला असतो. मग तो अनेकदा हवाला ट्रान्झॅक्शनमधून मनी लॉन्डर करून तो परदेशात पाठवला जातो. तिथून परत इकडे आणून तो व्हाईट केला जातो. आणि रिअल इस्टेट क्षेत्र असं आहे की ज्याच्यामध्ये काळा पैसा जरी कितीही कायदे केले असले तरी अजूनही. याचं कारण असं की आज मी आपल्या महाराष्ट्रात बघितलं तर म्हाडा असेल, SRA असेल, सरकार असेल, टेबलावरती पैसे चारावे लागतात. मग ते फडणवीस सरकार असो, उद्धव ठाकरे सरकार असो, शरद पवारांचं सरकार असो, कोणाचे सरकार असो, हे पैसे चारावे लागतात. अशी पद्धत या रिअल इस्टेट क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि यामध्ये जर संजय राऊत दोषी असतील असं आपण मानलाच, म्हणजे आज मी म्हणतो की जे मानापमानमध्ये जे धैर्यधर होते किंवा धैर्यवान आहेत, जे हिम्मतवान आहे, हिम्मतवाला म्हणू आपण, असे जे संजय राऊत आहेत, ते जर दोषी असतील तर या देशातले अगणित नेते त्यांनाही तुरुंगात टाकायला लागले. इतकं मोठ्या प्रमाणावरती याच्यामध्ये राजकारण आणि बिल्डर्स यांचं संगनमत आहे. कर्नाटकमधलं ताजं उदाहरण सांगतो. कर्नाटकमधल्या कंत्राटदार बिल्डर यांच्या असोसिएशननी सांगितलं आत्ता भाजपचं सरकार असताना की 40% पैसे हे आम्हाला नेत्यांना, आमदार खासदारांना, नगरसेवकांना वगैरे वगैरे आणि अधिकाऱ्यांना चारावे लागतात. अधिकृतपणे त्यांनी सांगितलेलं आहे. याच कर्नाटकमधल्या भाजप सरकारच्या काळातच सांगितलेलं त्यांनी, त्या सरकारवर त्यांनी आरोप केलेला आहे. असा आरोप करण्याचं धाडससुद्धा फार कमी लोक दाखवतात. जे DSK कंपनीचे कुलकर्णी जे आहेत, जे तुरुंगात आहेत, त्यांनी जे अनेक त्यांच्यावरती गैरव्यवहार केल्याचे आरोप, पण त्यांनी ते जेव्हा बाहेर होते, ज्यांच्यावरती काही आरोप झाले नव्हते, तेव्हाही ते सांगत असत की या क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार चालतो, म्हणजे पैसे द्यायला लागतात त्याशिवाय कामच होत नाही. हे पहिलं आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे केवळ संजय राऊत दोषी आहेत ते असले तर अनेक जण दोषी आहेत. मी तुम्हाला खुद्द महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री त्यागमूर्ती विधानसभेत काय म्हणाले होते. त्यांनी नारायण राणेंवरती, म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी नारायण राणेंवरती त्यांची कुंडलीच मांडली होती. अनेक आरोप केले होते जेव्हा नारायण राणे हे भाजपमध्ये नव्हते, काँग्रेसमध्ये होते. आणि त्यावेळी त्यांनी लालबाग परिसरामधल्या एका प्रकल्पाचाही माझ्या आठवणीप्रमाणे उल्लेख केला होता. एका मोठ्या रिअल इस्टेट प्रकल्पाचा उल्लेख केला होता. अशा रिअल इस्टेट प्रकल्पात कोणाचे पैसे हजारो शेकडो कोटी रुपये गुंतलेले आहेत यासंबंधीसुद्धा विधानसभेमध्ये तो विषय मांडण्यात आला होता. असा जो मी म्हणजे त्यामध्ये माझ्या आठवणीप्रमाणे 300 कोटी रुपयांची रक्कमही माझ्या आठवणीप्रमाणे कदाचित सांगण्यात आलेली होती. त्यावेळी एका नेत्याचा त्याच्यामध्ये पैसा कसा गुंतलेला होता हे सांगण्यात आलं होतं. आणि हा नेता कोण आहे बघा. लालबाग, परळ, नायगाव या परिसरामध्ये मुंबईच्या कोणत्या नेत्यांची बिल्डरच्याकडे इन्व्हेस्टमेंट आहे याचा सहज शोध घेता येऊ शकतो. हे मी एक उदाहरण म्हणून सांगितलं. त्याची कुठेही चर्चा होत नाही.
राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते काँग्रेसमध्ये असताना त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारवरती आणि खुद्द फडणवीसांवरतीच एक प्रकारे तो आरोप होता, एका घोटाळ्याचा, एका अशाच मोठ्या प्रकल्पातल्या घोटाळ्याचा उल्लेख केला होता, आरोप केला होता त्यांनी. आणि आज भाजपमध्ये गेले होते ते पूर्णपणे विसरून गेलेत याबद्दल. आणि आपण म्हणायचं हे संजय राऊतच दोषी आहे, कारण काय 55 लाख 55 लाख त्यांनी दाखवले, ते परत केले. पण मग आता म्हटलं जाते की त्यांना याच्यातनं अमुक अमुक इतके मिळाले, जे काही सिद्ध झाले नाही, अजून आरोप येते. तसं कोणी कोणाबद्दल काही बोलू शकतं. आणि मी पुन्हा सांगतो की संजय राऊत जर त्यांनी काही गैरव्यवहार केला असेल तर मी त्याचं बिलकुल समर्थन करणार नाही, कुठल्याही कोणीही मी समर्थन करणार नाही. पण एक जे गाणं आहे ते तुम्हाला सांगतो की गाण्यापेक्षा आधी मी सांगतो की जिनके घर शीशे के होते हैं वो दूसरों के घरों पर पत्थर नहीं फेंका करते. यार हमारी बात सुनो, ऐसा कोई इंसान कहो जिसने पाप ना किया हो, जो पापी ना हो. असा पापी नसलेला माणूस दाखवा, असं त्या गाण्यामध्ये म्हटलेलं प्रसिद्ध. आपल्याला येशू ख्रिस्ताची कथाही माहिती आहे आपल्याला. त्यामुळे तुम्ही जेव्हा दगड मारता दुसऱ्यावरती तेव्हा तुमचे व्यवहार काय आहेत हे प्रश्न लोक विचारणार. तुम्ही एखादा किरकोळ गुन्हा मोठा करून दाखवणार, त्याची चर्चा करणार मीडियामधनं पूर्णपणे, आणि बाकीचे गुन्हे जे आहेत त्याच्यावरती पाणी टाकणार. होतं ते पाणी कसं टाकतायत ते मी तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला हे माहितीच असेल, सुखराम दूरसंचार घोटाळा काँग्रेसच्या काळात झाला, त्याला सुखराम जबाबदार होता म्हणून भारतीय जनता पक्षाने संसदेत धिंगाणा घातला होता. त्या सुखराम यांना भाजपने त्यांच्याशी दोस्ती केली, त्यांना पावन करून घेतलं होतं. विद्याचरण शुक्ल आणीबाणीमध्ये ज्यांनी प्रचंड अत्याचार केले, त्यानंतर सुद्धा त्यांच्यावरती अनेक गैरव्यवहाराचे आरोप भाजपने केले. दुर्दैवाने आता ते नाहीत आपल्या, नक्षलवादी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. परंतु विद्याचरण शुक्ल यांना कोणी घेतलं होतं? भाजपने. जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा ते भ्रष्टाचारी होते. कृपाशंकर सिंग त्यांच्यावरती भाजपने किती आरोप केले होते? नारायण राणे त्यांच्यावरती किती आरोप करण्यात आले होते? आता ते सगळे पावन झालेले आहेत. दुसरी यादी आता आनंदराव अडसूळ, भावना गवळी, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव, हर्षवर्धन पाटील, बबनराव पाचपुते, विजयकुमार गावित, भास्करराव पाटील खतगावकर. आणि आता या यादीमध्ये मोहोळ किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये बबनराव शिंदे ज्यांचे साखर कारखाने आहेत, त्यांना सुद्धा आता ते सुद्धा आता वाटेवरती आहेत. खाजगी आणि सहकारी साखर कारखाने आहेत. भाजपकडे साखर कारखानदारांची संख्या कमी, ते काँग्रेस राष्ट्रवादीकडे आहेत. असे जे साखर कारखानदार म्हणजे मुंडेंकडे आहे, गडकरींकडे आहे. पण या भागामध्ये पसरायचं असेल तर असे गब्बर जे आहेत ते आपल्याकडे असले पाहिजे. पद्मसिंह पाटील वगैरे तर लोक घेतलेत 2019 केवढी आवक झाली. सहकार सम्राट, साखर सम्राट हे सगळे आले ना इकडे. त्यांच्याबद्दल जे त्यांच्याकडे आले भाजपकडे, जे साखर सम्राट, सहकार सम्राट, अगदी सुभाषराव देशमुख सहकार मंत्री होते भाजपचे, त्यांच्यावरती अनेक आरोप होते. काय झालं पुढे मला माहिती नाही, त्याचं काहीच झालं नाही पुढे, मला तरी माहिती नाही. पण त्यांच्याकडे गेले, त्याच्याबद्दल काहीही अवाक्षरही काढण्यात आलं नाही. म्हणजे हे मनी लॉन्डरिंगचे ज्यांच्यावरती आरोप आहे. आता मनी लॉन्डरिंगच्या ऐवजी हे लॉन्ड्री, म्हणजे मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय, काळ्याचा पांढरा करणं म्हणतो ते, हे आता यांची लॉन्ड्री आहे, यांची भाजपची मोठी लॉन्ड्री आहे. कॉर्पोरेट लॉन्ड्री असतात, म्हणजे मोठमोठ्या कंपन्या असतात लॉन्ड्रीची. ती मोठी कंपनी, कॉर्पोरेट कंपनी लॉन्ड्रीची, धुलाई, अनेक धुलाई यंत्र ज्यांच्याकडे आहेत, अशी कंपनी आपल्याकडे ती भारतीय जनता पक्ष आहे, ज्यांच्याकडे स्वच्छ धवल असे कपडे होऊन येतात. आणि ते पुढे त्या पक्षात असेपर्यंत कधीही मळतच नाहीत ते कपडे, असं हे आहे. आता दुसरीकडे बघा, जे प्रकरण पत्राचाळ प्रकरण आहे
त्याच्याही तुम्ही लक्षात घ्या की 2011 साली गुन्हा दाखल झाला. नंतर हे जे सगळं प्रकरण आहे ते आर्थिक गुन्हा शाखेकडे नेण्यात आलं. आता ईडी आली त्याच्यात, पण 2014 साली कॅगने हा त्याची अमाऊंट सांगितली 1400 कोटींचा घोटाळा वगैरे. आता त्याच्यामध्ये 48 एकर जी जमीन होती त्यापैकी 13 एकर जमीन सोसायटीला पुनर्विकासाला दिली. आणि मग हे सगळे जे काही प्रकरण आहे त्याचा मी तपशील सांगत नाही. त्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की गुन्हा केव्हा झाला, म्हणजे 2011 पासून प्रकरण आहे. 14 साली कॅगनी बरीच माहिती खणून काढली, पण 18 सालपर्यंत म्हणजे फडणवीस सरकार 4 वर्ष त्याच्यात असताना सुद्धा त्याच्यावरती अशी काही कारवाई झाली नव्हती. मग फडणवीस सरकार असताना वायुवेगाने कारवाई व्हायला पाहिजे यासंबंधी, ती का झाली नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण का झाली नसेल हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जे 2018 साली प्रवीण राऊतना अटक झाली. आता याच्यामध्ये जे महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये वाधवान जे आहेत, वाधवान यांचा संबंध आहे. वाधवान यांचा आता बघा, हे वाधवान तुम्हाला माहिती असतील की जेव्हा करोना होता तेव्हा ज्या अधिकाऱ्यांनी अमिताभ गुप्ता मला वाटतं, ज्या अधिकाऱ्यांनी सनदी अधिकाऱ्यांनी वाधवान कुटुंबियांनी काय 20-22 लोकांना महाबळेश्वर म्हणजे खंडाळ्याहून महाबळेश्वरपर्यंत जाण्याला संपूर्ण प्रवास बंदी होती त्या काळात, जायला मुभा दिली. त्यावेळी बोंबाबोंब झाली भाजपनी आणि भाजपच्या लोकांनी आरडाओरड सुरू केली, हे असं कसं झालं वगैरे. असं झालं, ती परवानगी त्यांना दिली. आणि मग अमिताभ जे अधिकारी होते त्यांच्यावरती कारवाई करण्याचं आश्वासन गृहमंत्र्यांनी दिलं, त्याप्रमाणे कारवाई झाली, त्यांची बदली वगैरे झाली. पण या वाधवान यांच्यावरती बाकी काही कारवाई भाजपने केली का त्यानंतर? बघा, त्यानंतर जी कारवाई त्यांच्यावरती करणं आवश्यक होतं, म्हणजे वाधवान यांच्या संदर्भात अमिताभ गुप्ता यांनी जर ढिलाई दाखवली असेल, त्यांना फेवर केलंच होतं, तर अमिताभ गुप्तांवरती जे सनदी अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याचे अधिकार केंद्र सरकारला असतात, मोदी सरकारला असतात. ती कठोर कारवाई त्यांनी का केली नाही हा एक प्रश्न आहे. नंतर बघा, वाधवान यांच्या कंपन्या कोणकोणत्या आहेत बघा, त्यांच्या उपकंपन्या DHFL, दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड. DHFLमध्ये काय काय झाले हे आपल्याला माहिती. RKW डेव्हलपर, स्किल रिॲलिटर्स, दर्शन डेव्हलपर्स, या ज्या कंपन्या आहेत वाधवान यांच्याशी संबंधित कंपन्या आहेत, त्यांनी 20 कोटी रुपये भारतीय जनता पक्षाला देणगी म्हणून दिलेले आहेत. 20 कोटी रुपये. ज्यावेळी देणगी दिली त्याच्या अगोदरच्या 3 वर्षामध्ये त्यांना नफा मिळाला नव्हता, तसा जो समाधानकारक नफा मिळाल्यावरतीच CSR खाली देता येतात, पण नफा मिळाला नव्हता. नफा मिळाला नसताना सुद्धा त्यांनी जर भारतीय जनता पक्षाला 20 कोटी रुपयांची देणगी दिली असेल तेव्हा, तर ती कशाच्या बदल्यात दिली, का दिली ती देणगी, हा प्रश्न तुम्ही विचारणार की नाही भाजपला. दुसरं म्हणजे वाधवान कंपनीची जी एक ही होती, एक सबसिडियरी कंपनी, मला वाटतं त्याचं प्रिव्हिलेज हायटेक अशी कंपनी, त्यांना विजयदुर्ग बंदर कोकणातलं हे विकसित करण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं. ही जी कंपनी आहे त्याच्यामध्ये R. चंद्रशेखर, ज्यांनी रिपब्लिक चॅनल अर्णब गोस्वामीचा त्याचा संस्थापक, तो त्याचा एक महत्त्वाचा भागीदार त्या रिपब्लिकचा, जे खासदार आहेत R. चंद्रशेखर, मोदींच्या जवळचे आहेत, त्यांना विजयदुर्ग बंदर विकसित करण्याचं, डेव्हलप करण्याचं कंत्राट देण्यात आलं. बघा, कुठलाही उद्योगपती केवळ आणि केवळ समाजासाठी देणग्या देतोय, पैसे देतोय, एखाद्या पक्षाला मदत करतोय, केवळ सामाजिक हित
देशाचं हित, राष्ट्रहित समोर ठेवून देतो आहे असं कधीही घडत नाही. तेव्हा त्यांनी 20 कोटी रुपये भाजपला दिली होती. हे लक्षात घ्या. विजयदुर्ग बंदर त्यांना विकसित करण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं. आता दुसरी गोष्ट सांगतो. ADR ही जी संस्था आहे, सामाजिक संघटना, स्वयंसेवी संघटना, जी देशातील राजकीय पक्ष, उमेदवार त्यांचा परफॉर्मन्स जज करते, अगदी नगरसेवकांपासून खासदारांपर्यंत, त्या ADRचा जो 2019-20चा रिपोर्ट आहे, ज्या टॉपच्या 5 पक्षांना सर्वाधिक देणग्या मिळाल्या त्यापैकी बघा, कॉर्पोरेट देणग्या म्हणजे कंपन्यांच्या, त्यापैकी म्हणजे एकूण 921 कोटी रुपयांच्या देणग्या देण्यात आल्या या कंपन्यांनी त्या वर्षात 2019-20ला. म्हणजे निवडणुका झाल्या होत्या किंवा त्याच वर्षात झाल्या 2019मध्येच. 19-20 हे वर्ष 921 कोटींपैकी 720 कोटी रुपये भाजपला मिळाले. जो काँग्रेस तळापर्यंत भ्रष्ट आहे असं भाजप सतत म्हणतं, त्याला किती मिळाले? फक्त 133 कोटी रुपये काँग्रेससारख्या पक्षाला. राष्ट्रवादी तो तर चिखलातच बुडालेला पक्ष आहे असं भाजप नेहमी म्हणतं, त्यांना फक्त 57 कोटी रुपये मिळाले. तो प्रादेशिक पक्ष आहे. भाजपला 720 कोटी मिळाले हे लक्षात घ्या. भाजपला हे कंपन्या का देत आहेत? कारण तो सत्ताधारी पक्ष अनेक राज्यात आहे, केंद्रात आहेत. या उगाचच देतात देणग्या ते? निवडणूक रोख्यांचा सगळ्यात फायदा भाजपला मिळालेला आणि निवडणूक रोखे देण्याची पद्धत बिलकुल पारदर्शक नाही आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामध्ये कुठलीही सुधारणा भाजपनी केली नाही हे लक्षात घ्या. आता मी मगाशी सांगितलं की भाजपवरती आता संजय राऊतांनी मध्यंतरी ते विदर्भात गेले होते. आत्ता अगदी काही दिवसांपूर्वी नागपूरला गेले होते मला. तेव्हा ते काय म्हणाले की बिल्डर, हवालेवाले, उद्योगपती, ब्लॅक मार्केटवाले हे सगळे भाजपचे देणगीदार आहेत असं राऊत म्हणाले. आता हा जो आरोप आहे तो एकांगी आरोप आहे असं मी सांगतो. हे फक्त भाजपला नाही, शिवसेनेपासून राष्ट्रवादी, काँग्रेस सगळ्यांना मदत करतात. पण सध्या जो सत्ताधारी पक्ष आहे भाजप, त्याला सर्वाधिक देणग्या मिळतात हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. सगळ्यांना मिळतं. म्हणजे शिवसेनेचा वर्धापन दिन असतो. काही वर्षांपूर्वी तर अशी गोष्ट आली की शिवसेनेचा वर्धापन दिन होता तेव्हा किती जाहिराती त्यांना मिळालेल्या होत्या कोणाकोणाच्या. या तपशिलाची चर्चा मीडियामध्ये झाली होती तेव्हा. पण हे केवळ शिवसेनेबाबत होत असं नाही. शिवसेनेचा सामना हे मुखपत्र आहे. पण भाजपची सुद्धा काही मीडिया स्वतःच्या ताब्यात आहेत. ती वर्तमानपत्र त्यांच्याकडे आहेत. आणि भाजपला आता स्वतःचं वर्तमानपत्राची गरजच नाही आहे. मी तरुण भारत आहे त्यांचं. पण इथं अनेक वर्तमानपत्र त्यांचीच आहेत ना. त्यांना स्वतंत्र मीडियाची काय गरज? अनेक टेलिव्हिजन चॅनल्स, अनेक वेबसाईट त्यांचीच कामं करत आहे. सोशल मीडिया तर त्यांचंच काम करत आहे बहुसंख्य. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बघा 2017च्या वेळी जेव्हा महानगरपालिकेची निवडणूक झाली त्यावेळी मेहुणे, पाहुणे वगैरे भाषा किरीट सोमय्या यांनी केली. ते जे उद्धव ठाकरे यांचे मेहुणे पाटणकर, त्यांच्यावरती धाड पडल्या. मग ते सगळं संपूर्ण नॅशनल मीडियामध्ये चर्चा झाली. पण त्यांच्यावरती ठपका शेवटी आला नाही हे लक्षात घ्या. आपण आजही स्ट्रॅटेजी काय संजय राऊतांना ताब्यात घेण्यामध्ये, अटक करण्यामागे, की शिवसेना फोडली, एकनाथ शिंदे आपल्याकडे आले, खूप धमकावून झालं, यंत्रणांचा जाच सुरू झाला, तरीसुद्धा शिवसेना बधत नाही. उद्धव ठाकरे अक्षरशः सह्याद्रीसारखे उभे आहेत ताठ मानेने. हे बघितल्यानंतर मग एकनाथ शिंदेंना फोडण्यात आलं. मग एकनाथ शिंदेंच्या मार्फत आरोप करणं सुरू झालं. त्यांचे आमदार आरोप करायला लागलेले आहेत, वेगवेगळे आरोप. मग संजय राऊतांवर, कधी उद्धव ठाकरेंवरती. मग मध्येच नाटक असं करायचं, केसरकर तर बघा किती हुशार राजकारणी आहेत. उद्धव ठाकरेंबद्दल किरीट सोमय्या यांनी बोलू नये असं ते म्हणाले. म्हणजे उद्धव ठाकरेंबद्दल त्यांना प्रेमाचा उमाळा आला होता हे ते दाखवत होते. केसरकर वारंवार दाखवत होते ते. काही जण जे अब्दुल सत्तार असतील, संजय शिरसाट असतील किंवा आपले शहाजी बापू असतील, हे जे आहेत ते रांगड्या पद्धतीने, गुलाबराव असतील, थेटपणे हल्ला चढवतात. पण काही जण असतात ते चलाख असतात. नाना फडणवीसी तंत्र अनेकांकडे असतं.
नाना फडणवीसी तंत्र इतिहास काळात ते माहिती असतील आपल्याला. चलाख असतात, धूर्त असतात, गोड बोलतात अनेक जण, पण अंतरीचा हेतू तसाच असतो हे आपण लक्षात घ्या. त्या भाषेतनं त्यांना काय सांगायचं असतं ते लक्षात घ्या. आता मला जे सांगायचं आहे की किरीट सोमय्यांना मग शिवसेनेने त्यांना तिकीट देऊ नका, या युतीत होते तेव्हा सांगितलं होतं त्यांना तिकीट तुम्ही देऊ नका. त्यांना तिकीट न दिल्यानंतर त्यांचा थैथयाट आणखीन वाढला. किरीट सोमय्या अभ्यासू आहेत, पुराव्यानिशी ते सगळं बोलतात वगैरे, हे सगळं ठीक आहे. पण एखादा चार्टर्ड अकाउंटंट असेल किंवा एखादा MBA ग्रॅज्युएट असेल किंवा एखादा सिन्सिअर आणि सिरियस माणूस असेल, आरोप करा ना तुम्ही, पण आरोप करताना ज्या भाषेमध्ये तुम्ही आरोप करता त्याच्यामधनं तुमचा जो राग, खवळलेला तुमचा जो राग आहे, तो विद्वेष आहे तुमचा, तो दिसतो. बॅलन्स पद्धतीने किरीट सोमय्या कधीही बोलत नाही, हे आपण लक्षात घ्या. एखादा सर्वसामान्य माणूसाने एकदम आपला असंतोष व्यक्त करावा आणि किरीट सोमय्या यांच्यासारख्या वेल एज्युकेटेड चार्टर्ड अकाउंटंट माणसांनी कशा प्रकारे बोलावं. कायदा, तर्क, पुरावे यांशी बोला ना तुम्ही, काय बोलायचं आरोप अवश्य करा, पण त्याच्या पलीकडे जाऊन ते जेव्हा आरोप करतात. मी संजय राऊत हे सुद्धा अनेकदा चुकीच्या पद्धतीने बोलले, त्याला मी त्याच्यावर टीका केली आहे. त्याच पद्धतीने किरीट सोमय्या हे सुद्धा चुकीच्या पद्धतीने बोलत आहेत. मी तुम्हाला सांगतो की फडणवीस हे जर ऐकत असतील किंवा भाजपमधले जबाबदार नेते ऐकत असतील तर त्यांनी हे लक्षात गेलं, संजय राऊतांना तुम्ही आक्षेप घेता त्यांच्या बोलण्यावरती, त्यांच्या वक्तव्यांवर. तुम्ही किरीट सोमय्या, नारायण राणे त्यांच्या मुलांवर कधी आक्षेप जाहीरपणे घेतला आहे? एकदा घेतला. फडणवीसांनी सांगितलं होतं, राण्याने जेव्हा उद्धवजींबद्दल बोलले होते तेव्हा त्यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आणि शिवाय त्यांच्या चिरंजीवांना त्यांनी सांगितलं होतं की आमच्या पक्षामध्ये तुम्ही वेगळ्या पद्धतीने व्यक्त व्हा, पण ते अजिबात कुठलीही गोष्ट मानत नाहीत फडणवीसांचं. आणि त्यानंतर फडणवीसांनी जाहीरपणे झापण्याची गरज होती, ते झापलं का? झापलं नाही. ते केवळ संजय राऊतांबद्दल बोलतात. आणि बघा, कालच्या दिवसामध्ये कुठेही फडणवीस नव्हते. ज्यावेळी अशी त्यांना सोयीचं नसतं ना, तेव्हा ते एकदम लुप्त होतात, कुठेही दिसत नाही ते तुम्हाला. आणि जे भाजपचे नेहमीचे पोपट जे आहेत, जे आता एकनाथ शिंदे फडणवीस सरकार सत्तारूढ झाल्यानंतर त्याच्या अगोदर महाविकास आघाडी सरकारला सतत रोज बोलत होते, ते एकदम चुडीचूप झाले होते बघा हे सरकार आल्यानंतर. पण संजय राऊतांना अटक झाल्यानंतर एकापेक्षा एक लोक बोलायला लागले, ट्विट करायला लागले. हा फरकही लक्षात घ्या. हे कशा पद्धतीने हे सगळं कामकाज चालतं यांचं हे बघा. आता बघा की भाजपला एक जो देशामधला सगळ्यात मोठा इलेक्टोरल ट्रस्ट आहे, म्हणजे निवडणुकीसाठी राजकीय पक्षांना मदत करणारा सगळ्यात मोठा ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टकडून भाजपला सगळ्यात जास्त, म्हणजे 2018 सालची गोष्ट आहे, 85% देणग्या भाजपला मिळाल्या. आता हा जो ट्रस्ट आहे त्याला कोण त्या ट्रस्टमध्ये कॉन्ट्रीब्यूट करतं, पैसे टाकतं अनेक कंपन्या, आणि त्याच्यातनं तो ट्रस्ट वेगवेगळ्या राजकीय पक्षांना देणग्या देतो, अशी सिस्टीम आहे. तर या प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्ट जो आहे त्यामार्फत बघा 2018 या वर्षात 85% भाजपला मिळाले. त्यामध्ये ह्या ट्रस्टमध्ये कोण कोण आहेत बघा, कोण कोण कॉन्ट्रीब्यूट करतं. ITC कंपनी, BG शिर्के कंपनी, BG बिल्डर आहेत, जनकल्याण त्यांनी तर 45 कोटी कॉन्ट्रीब्यूट केलेले आहेत. पण महत्त्वाच्या कंपन्या लक्षात घ्या. DLF म्हणजे भारती ग्रुप, DLF ही कंपनी भारती ग्रुप, टोरंट पॉवर, DCM श्रीराम, कॅडिला, हल्दिया एनर्जी हे त्याचे महत्त्वाचे कॉन्ट्रीब्युटर्स आहेत, ज्यांनी त्या देणग्यात महत्त्वाचा वाटा उचलला. ही मी माहिती काढलेली आहे. या लोकांनी कोणी 35 कोटी, कोणी 45 कोटी असे पैसे दिलेले आहेत. या कंपन्या ज्या आहेत, भारती ग्रुप जो तुम्हाला माहिती आहे टेलिकम्युनिकेशन्स आणि इतर अनेक क्षेत्रात आहे, टॉरंट पॉवर हे पॉवर क्षेत्रात आहेत. या कंपन्यांना खाजगीकरणाच्या माध्यमातून ऊर्जा क्षेत्रातल्या लोकांना काय सरकारने धोरणाच्या माध्यमातून काय फेवर केले त्यांना हे आपण बघायला पाहिजे. लोक काय म्हणतात, UPA सरकार भ्रष्ट होतं.
पण या सरकारच्या काळात काय झालेलं आहे, इंडिव्हिज्युअल करप्शन. मग सगळे मोदी वगैरे कोणी काही पैसे घेत नाहीत, काही नाही काही नाही काही नाही. पण सिस्टीमच्या माध्यमातून, धोरणाच्या माध्यमातून जेव्हा काही विशिष्ट क्षेत्रातल्या विशिष्ट कंपन्यांवरती मेहरनजर केली जाते तेव्हा त्याला होलसेल करप्शन म्हणतात. त्यांना पूर्णपणे फेवर करणं. किंवा स्टेट बँकेने अदानींना ऑस्ट्रेलियाच्या मध्ये खाणीच्या याच्या व्यवहारासाठी ऑन द स्पॉट 6,000 कोटीचं कर्ज देणं आणि त्यानंतर पुन्हा हजारो कोटी रुपयांचं कर्ज त्यांना ताबडतोब सँक्शन करणं, हे ना, हे झुकतं माप देणं हा मोठा भ्रष्टाचार आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी एखाद्या समजा मंडईत जाल आणि भाजीमध्ये किंवा कोणी छोटे दुधामध्ये थोडी भेसळ करतोय, छोटे लोक भेसळ करत आहेत, त्यांना पकडणार आणि संपूर्ण देशामध्ये त्याची प्रसिद्धी करणार. पण जे मोठे कारखानदार आहेत, मोठे व्यापारी आहेत, जो भ्रष्टाचार करतात त्याच्याकडे दुर्लक्ष करणार. लोक हो, ही किती मोठी लबाडी आहे हे लक्षात घ्या तुम्ही. होलसेल करप्शन हे कशा पद्धतीने होतं हे मी तुम्हाला याची माहिती देतो आहे, आता पुन्हा माहिती देतो आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. आता अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला. नवी मुंबईमध्ये तुम्हाला माहिती असेल की आत्ता एक फ्लायओव्हरचा मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली, मोर्चा काढण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे. तिथे नवी मुंबई म्हणजे गणेश नाईक सम्राट आहेत. गणेश नाईक तर भाजपमध्ये गेलेत. जेव्हा ते राष्ट्रवादीमध्ये होते तेव्हा प्रचंड त्यांच्यावरती आरोप झाले होते. आता काहीच आरोप होत नाहीत. त्या ठिकाणी फ्लायओव्हरचं जिथे ते कंत्राटाच्या याच्यामध्ये झाडांची कत्तल होत होती म्हणून आंदोलनं झाली. आता त्या झाडांची पर्वा न करता उड्डाण पुलाच्या कंत्राटाबद्दल कोण रस घेत होतं, कुठल्या पक्षाचा माणूस रस घेत होता, नवी मुंबईचा शहनशाह कोण हे लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळे आणि या शहनशाहच्या मागे एकनाथ शिंदेंनी त्यांना काही बोलले, त्यावेळी काही बोलले नाहीत. त्याबद्दल एकनाथ शिंदेंनी काही भूमिका मांडली, काही मांडली नाही. उलट एकनाथ शिंदे जो गट आहे त्या एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं की तुम्ही जर काही बोललात अजून, म्हणजे संजय राऊतांना उद्धव ठाकरेंची मुलाखत झाली त्यावेळी की मी आणखीन काही भानगडी बाहेर काढू शकतो. मग त्यांनी सांगितलं की मग धर्मवीरांच्या मृत्यूच्या मागे काय काय हे मग बाहेर काढेल. आता धर्मवीर आनंद दिघे यांचा मृत्यू केव्हा झाला, त्यानंतर हे साहेब एकनाथ शिंदे साहेब विरोधी पक्षनेते होते, 4 वेळा आमदार होते, मंत्री झाले, आता मुख्यमंत्री झाले. इतक्या वर्षामध्ये आनंद दिघेंच्या मृत्यूचा बद्दल यांना आठवणही झाली नाही. आता आठवण होती. जे हिंदुत्व सोडले उद्धव ठाकरेंनी हे 2.5 वर्ष सत्तेमध्ये फायदा घेतल्यानंतर तुम्हाला मग 2.5 वर्षांनी दिसलं तुम्हाला, किंवा अजितदादा फंड देत नाही हे 2.5 वर्षांचं लक्षात आलं तुमच्या, आणि मग तुम्ही बंडाळी केली आणि पुन्हा बंडाळी केल्यानंतर गद्दार म्हणायचं नाही. हा काय प्रकार आहे? ही काय दादागिरी काय आंदण आहे काय? महाराष्ट्र मुख्यमंत्री झाला असाल भले तुम्ही, पण तुम्हाला आंदण नाही. कोण म्हणतं कानाखाली आवाज काढू? ते संतोष बांगर म्हणतं आहे, जाहीरपणे म्हणतं आहे, त्याचा निषेध केला त्या वक्तव्याचा. तुम्ही जे आमदार आहेत कानाखाली आवाज काढणार, मग बाकीच्या लोकांच्या अंगात काही दम नाही का? काय चाललं आहे? मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी वाजवायला पाहिजे अशी विधानं करू नका म्हणून. सभ्य सुसंस्कृत केसरकर साहेबांनी सांगायला पाहिजे की असं बोलू नका तुम्ही म्हणून. संतोष बांगरांना नाही सांगितलं, नाही, मी तर ऐकलं नाही ते. बघा आता या पार्श्वभूमीवर तुम्हाला सांगतो. आता हा मगाचपासून मी सातत्याने सांगतोय की हे वाधवान जे आहेत, म्हणजे सगळ्यात मोठा देणगीदार भाजपचे कोण आहेत? 20 कोटी जेव्हा मिळाले त्यामुळे वाधवान यांनी कशी मदत केली भाजपला हेही मी सांगितलं. त्यांना कॉन्ट्रॅक्ट कशी मिळाली हेही सांगितलं. अमिताभ गुप्तांवरती कारवाई करायला पाहिजे होती. ज्यांनी वाधवान यांना कुटुंबियांना मदत केली त्यांच्यावरती जी राज्य सरकारच्या कक्षेत होती ती त्यांनी कारवाई केली. ती सुद्धा टीका केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने, म्हणजे त्यावेळी राष्ट्रवादीकडे गृह खातं होतं, त्यांनी ताबडतोब कारवाई करायला पाहिजे होती, ती उशिरा केली. हेही मी सांगतो आत्ता तुम्हाला, तेही चूक होतं. पण केंद्र सरकारने का नाही केली ती कारवाई त्यांच्यावरती?
संजय पांडेंवरती कारवाई करण्यामध्ये जसा उत्साह दाखवला तसा अमिताभ गुप्तांवरती कारवाई करताना का उत्साह दाखवला नाही, कशासाठी हे झालं, हे मी तुम्हाला ही सगळी लिंक सांगतो आहे. आणि आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आज हा व्हिडिओ करण्यापूर्वी मी आत्ता बातमी बघितली, हेडलाईन होती की JP नड्डा असं म्हणाले की प्रादेशिक पक्ष देशातले संपणार. अरे वा, म्हणजे काँग्रेस मुक्त भारत आम्ही करणार आणि काँग्रेसला पूर्ण काँग्रेसची ताकद कमी झालेली आहे, आता प्रादेशिक पक्षही संपवायचे. संपूर्ण अखंड भारतात आमची सत्ता, जगातला सगळ्यात मोठा पक्ष आमचा, सगळ्या राज्यात आमची सत्ता, आणि जे प्रादेशिक पक्ष आमच्याबरोबर येणार नाहीत त्यांच्या मागे आम्ही ED लावणार, आम्ही CBI लावणार, आम्ही इन्कम टॅक्स लावणार. बघा झारखंडमध्ये काय झालं, 3 झारखंडमधल्या काँग्रेस आमदारांना फोडण्याचे सातत्याने प्रयत्न चालले होते. फोन करणं, धमक्या देणं, ब्लॅकमेलिंग करणं, तुमचे अमुक भानगडी बाहेर काढू म्हणून. आणि आता 3 आमदार जे त्यांच्या गाडीत कॅश सापडली त्यांना काँग्रेसने निलंबित केलं. पण त्या 3 काँग्रेसच्या आमदारांना अटक झाली. ही कशाच्या, म्हणजे हे सगळं साधं सोपं वाटतं तुम्हाला, कॅश सापडली त्यांच्याकडे. तशी तर संजय राऊतांच्या घरी सुद्धा कॅश सापडली 11 लाख. अरे 11 लाख रुपये. जर आपण एखादा माणूस विमानाने फ्रिक्वेंट ट्रॅव्हलर असेल किंवा काही इमर्जन्सी हॉस्पिटलायझेशन काही असेल, याच्यासाठी काही कॅश ठेवतो आपण. 3 वेळा जे खासदार झाले त्यांच्याकडे 11 लाख ही प्रचंड मोठी पैसे संपत्ती आहे. मग जर EDने किंवा CBIने अनेक भाजपच्याही आमदारांच्या किंवा खासदारांच्या घरी अचानकपणे, धाड नका म्हणू तुम्ही, प्रेमाने स्नेहभेटी दिल्या, त्यांच्या किती कॅश मिळेल ते बघा ना तुम्ही. हे बघा, या प्रकारे जे काही चाललेलं आहे ना ते अतिशय संतापजनक आहे. जे नॅरेटिव्ह दाखवलं जात आहे की हे सगळे भ्रष्ट आहेत. झारखंडला काय झालं, आता ममता बॅनर्जींच्या त्यांच्याकडे कॅश सापडली, त्यामध्ये सुद्धा एक नटी इन्व्हॉल्व आहे. ते सगळं प्रकरण गंभीर आहे, सिद्ध व्हायचं आहे. प्रथमदर्शनी पार्थ चॅटर्जींना ममता बॅनर्जींनी हाकललं, पक्षातल्या सगळ्या पोझिशनवरून हाकल. पण त्यांना हा अंदाज आलेला होता की पार्थ चॅटर्जी केवळ नाही, त्यांच्या माध्यमातून हळूहळू या सगळ्या सरकारला बदनाम करायचं. कारण तृणमूल काँग्रेसनी भाजपचा संपूर्ण जो काही बुलडोझर फिरत होता त्या बुलडोझरला मागे ढकलून पुन्हा एकदा तिसऱ्यांदा त्या सत्तेवरती आल्या. हे भाजपला बघवत नाही आहे, झारखंडमध्ये बघवत नाही. ते आपच्या लोकांना, आपचे जे सत्येंद्र जैन त्यांनासुद्धा टाकण्यात आलं. आणि जे 10 लाख रुपये मगाशी मी ज्याचा उल्लेख केला ते तिथे काय एकनाथ शिंदे यांच्या काहीतरी नाव तिथे उल्लेख सापडला, मला माहीत नाही त्याच्याबद्दल ते काढायला लागेल नेमकं एकनाथ शिंदेंचं नाव का काढलं. पण सुनील राऊत यांनी जो खुलासा केला तो असा की हे पैसे पक्षाचे अयोध्या यात्रेच्यासाठी काढलेले होते, अयोध्येच्या ह्याच्यासाठी, आणि ते पार्टीला परत करणार आहेत असा त्यांनी खुलासाही केला. तो प्रश्न किरकोळ आहे, पण 11 लाख सापडले असं दाखवायचं. मीडियामधनं सगळ्या अशा प्रकारे मीडिया ट्रायल्सवा जी चालवली जाते त्याबद्दल सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. हे केवळ संशय आहेत, हे आरोप आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला जे सांगितलं वाधवान आणि भाजपचे संबंध, ते मी जी आकडेवारी तुम्हाला सांगितली, मी जी शोधून काढली, जी शोधायला लागते थोडीशी, त्याच्याशिवाय ती मिळत नाही. आणि आपल्याला त्याचं दुसरं चित्रसुद्धा दाखवलं. नंतर किरीट सोमय्या यांनाबद्दल मी सांगितलं, आता कदाचित काही विसरेल म्हणून मी आत्ता ते बघतो आहे. आता दुसरी गोष्ट जी सांगायची राहिली की संजय राऊतांची जी ऑडिओ क्लिप आणि स्वप्ना पाटकर मला वाटतं आहेत, त्यामध्ये संजय राऊतांचा जर आवाज तो असेल असं वाटतं आहे आवाजावरून, त्यांनी अर्वाच्य शब्दामध्ये एका महिलेशी ते बोललेत, ते चूकच आहेत. पूर्वीसुद्धा पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊतांनी अर्वाच्य शब्दांचा वापर संतापातून व्यक्त केला होता. तो चुकीचाच प्रकार आहे. सार्वजनिक जीवनात विशेषतः खासदारांकडनं, संपादकांकडनं अशी अपेक्षा नाही, चुकीचंच आहे ते. पण मुद्दा असा आहे की एखाद्या माणसाला सतत हॅरेस करण्याचा, त्रास देण्याचा, सगळ्यांनी म्हणून टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा संतापाचा अतिरेक होतो, संतापाचा. तेव्हा माणूस शिव्या देतो. तेव्हा शिवी देणं
हाच मोठा इश्यू करायचा आणि शिवी कशासाठी दिली हे विसरायचं, हेही चुकीचं आहे. हे लक्षात घ्या, चुकीचं आहे हे. आई माईवरनं शिवी दिली, का दिली ती शिवी, कुठल्या रागातनं दिली, कशा प्रकारे ससे होलपट शोषण हॅरेसमेंट करण्याचा प्रयत्न चालला आहे, सायकोलॉजिकल असेल, सतत तपास यंत्रणांच्या माध्यमातून हेही बघायला पाहिजे. आणि भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही नेत्यांवर कारवाई का होत नाही, मग कळ नाही त्याला डर कशाला. मग समृद्धी महामार्गामध्ये हजारो कोटींचे व्यवहार झाले असतील, ते जर काढले तर त्याच्यामधनं काय आढळले याचंही उत्तर द्यायला पाहिजे. तसं जर झालं, आता उद्या समजा सगळे चक्र फिरलं आणि उद्या काँग्रेस सत्तेवर आली किंवा उद्या शिवसेना केंद्रात सत्तेवर आली, असं झालं, शिवसेनेचं स्वप्न आहे, आणि त्यांनी हेच प्रकार सुरू केले, तर मग कळ नाही त्याला डर कशाला असं म्हटलं जाईल, नाही म्हटलं जाणार. ह्या सगळ्या कारवायांमध्ये राजकारण शुद्धपणे आहे, शुद्ध राजकारण दिसतं याच्यामध्ये. आणि ही प्रोसेस जी आहे, प्रोसेस इज पनिशमेंट. नवाब मलिक, छगन भुजबळ, अनिल देशमुख हे सगळे दोषी आहेत. परमवीर सिंग हे महात्मा आहेत. सचिन वाझे हे माफीवीर झाले होते, ते महात्मा होणार. हे जे काही आहे चाललेलं आहे, मातोश्री माफी आहे, माफी आहे, माफी आहे म्हणजे काय. किरीट सोमय्या ज्या पद्धतीने बोलत आहेत ते योग्य आहे का. दुसरी गोष्ट अशी आहे की महाराष्ट्राचं जे काही राजकारण हे जे आहे ते अतिशय खालच्या पातळीवरती आता जात चाललेलं आहे. बघा, आता मी मगाशी जो महत्त्वाचा मुद्दा सांगतोय तो असा, संजय राऊतांवरती ना अटक होणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नव्हे, शिवसेना म्हणजे महाराष्ट्र नव्हे, हे सगळं देवेंद्र फडणवीस यांचे सगळे हे डायलॉग आहेत. ठीक आहे, शिवसेना म्हणजे महाराष्ट्र नव्हे, पण मराठी माणसाची संघटना, मराठी माणसाचा पक्ष कुठला आहे आज, जो मराठी माणसाच्या प्रश्नावरती आवाज उठवतो, मुख्य पक्ष शिवसेना. शिवसेनेच्या उदरातनं आलेला पक्ष मनसे, तो मनसे भाजपच्या दिशेने वळलेला आहे, हे आपल्याला माहिती आहे. काँग्रेसच्या उदरातनं निर्माण झालेला पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस. प्रादेशिक अस्मिता बाळगणारा पक्ष म्हणून, बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष म्हणून शिवसेनेचाच उल्लेख करायला लागतो. आणि आज सगळे पक्ष जे आहेत त्यांना निवडणुकीसाठी पैसा गोळा करावा लागतो, आणि तो पैसा ट्रान्सपरंट पद्धतीने गोळा केला जावा यासाठी कुठलाही कायदा नाही. कायदा आला तरी त्याला वळसा घालण्याचा प्रयत्न होईल. आणि सुधींद्र कुलकर्णी हे जे NDA सरकारचे जे सल्लागार होते, त्यावेळी पंतप्रधानांचे सल्लागार होते, अडवाणींच्या जवळचे होते, त्यांनीच असं म्हटलं आहे की या निवडणुकीच्यासाठी जे पैसे ज्या पद्धतीने निवडणूक फंडिंगबद्दल काँग्रेसचं सरकार असताना सातत्याने आवाज, याच्यात बदल व्हायला पाहिजे म्हणून वाजपेयी अडवाणींनी सातत्याने आवाज उठवला, पण त्यांचं सरकार आल्यानंतर, ज्यामध्ये सुधींद्र कुलकर्णी सल्लागार, त्यानंतर त्यांनी हा प्रश्न महत्त्वाचा बनवला नाही. मग भाजपचे जे काही सभ्य सुसंस्कृत जे खासदार आमदार काही लिहितात लोक, ते म्हणाले की निवडणूक कायद्यामध्ये आम्ही अमुक अमुक सुधारणा केल्या. आणि तसं शेषन यांच्या काळापासून झाले ना, सुधारणा होत आल्यात, पण निवडणुकीच्या निधीच्या बाबतची सुधारणा झालेली नाही. ज्यांच्याकडे पैसा नाही ते निवडणुकीला उभे राहू शकत नाहीत, त्यांना कुठून तरी तो पैसा जमा करावा लागतो. म्हणजे हा जो भ्रष्टाचार आहे तो कशामुळे निर्माण झाला आहे, त्यासाठी कायदा व्यवस्था याच्यामध्ये बदल करणं हा मुख्य मुद्दा आहे. सर्व पक्षांनी मिळून तो सोडवला पाहिजे. त्याच्याऐवजी दुसरा चोर असं म्हणायचं आणि आपण काचेच्या घरात राहायचं, असं चाललेलं आहे. हे आता भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने हे करत आहे ते अतिशय भयानक चाललेलं आहे. त्यामुळे संजय राऊतांनी जी हिंमत दाखवलेली आहे, त्यामुळे इतर शिवसैनिकांची हिंमत वाढायला पाहिजे, वाढेल. आणि त्यांनासुद्धा जो काही अन्याय आहे त्याच्याबद्दल आवाज उठवायला लागेल. तात्कालिक गोष्ट म्हणजे संजय राऊत, आता मला माहीत नाही किती दिवस त्यांना कोठडीत ठेवणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सगळ्यांची इच्छा असेल तर जन्मठेपच व्हावी त्यांना, अशी इच्छा असणार सगळ्यांची. इतका संताप आहे त्यांचा, कारण संजय राऊत घणाघात घालत आहेत रोज आपल्या अग्रलेखातनं, आपल्या बोलण्यामधनं.
कधीकधी मर्यादाभंग होतो त्यांच्याकडनं, अनेकांकडनं होतो, पण महाविकास आघाडी सरकारची स्थापना, त्यानंतर सरकारचा सातत्याने त्यांनी जो बचाव केला, शिवसेनेची भूमिका खंबीरपणे मांडणं, राज्यसभेत मांडणं, राज्यसभेमध्ये सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील, अन्य पक्ष असतील, त्यांच्याशी संपर्क वाढवणं, हे सगळं त्यांनी चांगल्या पद्धतीने केलं. याबद्दल त्यांचं कौतुकच करावं लागेल. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये मतभेद व्हावेत, त्यांच्यामध्ये अंतर वाढावं असे प्रयत्न सध्या चालू आहेत. त्याला हे दोघंही अजिबात दाद देणार नाहीत. उद्धव ठाकरे तर आतापर्यंत भेटले असते, भेटायलाही जाणार आहेत त्यांच्या कुटुंबियांना. आणि संजय राऊत जे बोलतात त्यांच्या मागे उद्धव ठाकरेंना ते मंजूर नसेल, उद्धव ठाकरेंची भूमिका तशी नसेल असं सातत्याने सांगून भेदनीती करण्याचा, फूट पाडण्याचा प्रयत्न चाललेला होता. त्याला उद्धव ठाकरेही भीक घालत नाही आहेत, संजय राऊत यांनी तर भीकच घातलेली नाही. अन्य अरविंद सावंत असतील, अजय चौधरी असतील, बाकी त्यांचे जे विनायक राऊत असतील, इतर मला वाटतं राजन याचे ठाण्याचे त्यांचे राजन विचारे असतील, नाव मी चुकत नसेल तर मी आता विसरलो या क्षणी, या सगळ्यांचा तुम्ही उल्लेख केला, इतर अनेकांचा उल्लेख केला की ते त्यांच्या मागे उभे आहेत. नीलमताई गोरे उभे आहेत, या सगळ्या उभ्या आहेत त्यांच्या मागे, उद्धव ठाकरे यांच्या मागे. आणि सर्वसामान्य मराठी माणूस, सर्वसामान्य जो ज्याला अन्याय दिसतोय असा विचारी माणूस, सामाजिक कार्यकर्ते, लेखकसुद्धा वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ज्या पद्धतीने व्यक्त होत आहेत, पत्रकार, त्यांच्यामध्ये सुद्धा शिवसेना, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा आहे. या क्षणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आत्तापर्यंतच्या सर्व कृत्यांचं मी अजिबात समर्थन केलं नाही. त्यांच्या चुकांच्या वेळी चुका त्यांच्या पदरात घातल्या आहेत, पण आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवरती अन्याय होतो आहे आणि उद्धव ठाकरे ठामपणे उभे आहेत, आदित्य ठाकरे ठामपणे उभे आहेत आणि बाकी त्यांचे सगळे सहकारी ठामपणे उभे आहेत. हा जो स्वाभिमान आहे, जो ममता बॅनर्जी यांनी दाखवला, जो अरविंद केजरीवाल दाखवत आहेत, तोच स्वाभिमान, तीच हिंमत उद्धव ठाकरे दाखवत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा तानाजी जो आहे आज, तो तानाजी आत्ता ईडीच्या माध्यमातून तुरुंगात गेलेला आहे. तानाजी लढतो आहे तुरुंगातनं सुद्धा, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे या हिमतीला मी सलाम ठोकतो. राऊत यांच्या जे राऊडी राऊत असं मी म्हणतो, त्या राऊडी राऊत त्यांनी जी हिंमत दाखवली आहे, जो जोर दाखवला आहे, त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि सर्वसामान्य शिवसैनिक जो रस्त्यावरती उतरला आहे त्यांच्यासाठी, शिवसेनेसाठी, याचंही मी कौतुक करतो. ही राजकीय लढाई आहे. ईडी हे एक हत्यार, या सर्व लोकांनी हत्यार आपल्या हातात घेतले आहे, पण ही राजकीय लढाई आहे. ही राजकीय लढाई ही रस्त्यावर, कोर्टात, ठिकठिकाणच्या व्यासपीठावरती लढावी लागेल, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि शेवटचंच सांगतो, या सगळ्या लढाईमध्ये राष्ट्रवादीसुद्धा शिवसेनेच्या बाजूने रस्त्यावरती आले, चांगले. काँग्रेसनी सो उतरायला पाहिजे. तिन्ही पक्षांनी एकमेकांना साथ दिली पाहिजे. आणि मला माहीत नाही की एक दिवस अजून झाला आहे, पण शरद पवार का बोलले नाहीत याबद्दल, अजितदादा पवारसुद्धा कसं बसं बोलले याच्याबद्दल, हे का झालं मला माहीत नाही. अजितदादांवरती कारवाई झाली जरंडेश्वर प्रकरणामध्ये, पण अजितदादांच्या बाबत त्याच्या पुढचा टप्पा गाठला गेला नाही. अजितदादांच्या बाबत इतर कुठलाही कारवाई झाली नाही. म्हणजे एखाद्याच पक्षाचा एखादाच लढवय्या माणूस तुरुंगात जातो आणि दुसऱ्या पक्षाचे काही लोकमतं त्यांच्यावरती कडक कारवाई होत नाही, ही गूढ आहे माझ्या मते. त्यामुळे या हे सगळं गूढ तुम्ही जर बघितलं तर जे जास्त बोलतात, जे आक्रमक आहेत, त्यांना शिंगावर घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे. पण शिवसेनेसारखा पक्ष एकजुटीने, उद्धव ठाकरे यांचा पक्ष एकजुटीने याचा मुकाबला करत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. याच्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.